रजनीताई, आत्ता बोलण्यात मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही आगम हा एक शब्द वापरला. तर आगम याचा अर्थ काय? आपल्याकडे दोन आगम आणि निगम असे विभाग आहेत हो. आपल्या शास्त्राचे. निगम म्हणजे वेद. निगम हे कसे आहेत? वेद अपौरुषेय आहेत. हो. आणि त्या ऋचा जेव्हा ध्यानामध्ये वगैरे अशा समजलेल्या आहेत किंवा श्रुती म्हणतो आपण, ते ऐकलेले जे आहे ते ज्ञान वेगवेगळ्या ऋषींनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की सर्वच ज्ञान आहे. वेद याचा अर्थ ज्ञान असाच आहे. वेद धातूपासून झालेलं आहे, ते निगमन म्हणतो आपण. आणि आगम याला तंत्रशास्त्र म्हणतात. म्हणजे आगतः शंकर मुखात असं आहे, महादेव मुखातून आलेलं आणि पार्वतीकडून आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे त्याला आगम असं म्हणतात. आणि तंत्र का म्हणले तर तनोती विपुलान अर्थान तंत्र मंत्र समन्वितान असं म्हटलंय. खूप वेगवेगळे अर्थ, वेगवेगळे त्याच्यामध्ये मंत्र आहेत. आणि त्याचे 7 हे आहेत की त्याच्यामध्ये एक मंदिर रचना, मूर्तिशास्त्र असतं, त्याच्यानंतर शांतिकर्म असतं, उपासना असते आणि मंत्रशास्त्र वगैरे सगळं. आणि ते मूर्ती शास्त्र पण त्याच्यामध्ये असतं. आणि जी मूर्तीची पूजा जी सुरू झाली ती ही आगमापासूनच सुरू झालेली आहे. आणि असं म्हणतात की हा जो आपला भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा बाण लागून तो वैकुंठाला जातो तर तिथपासून कलियुग सुरू झालं. हो. आणि कलियुगामध्ये देवाचं सान्निध्य हे वेदांमध्ये कसं होतं की यज्ञामध्ये हवी घ्यायला ते येत असत. तर कृत त्रेता द्वापर युगापर्यंत हे साहचर्य कुठेतरी आपल्याला दिसतं. काही दिलीप राजाने इंद्राला मदत केली, अमक वगैरे कथा आहेत. तर ते कमी झालं कालांतराने शक्ती माणसांच्या मधली. आणि मग तिथपासून हे कलियुग सुरू झालं. कलियुगामध्ये देवाचं प्रत्यक्ष साहचर्य मिळत नाही, म्हणून भगवान श्रीकृष्णाने संहिता लिहिल्या. त्याच्यामध्ये त्यांनी हे मूर्तिशास्त्र, मूर्ती तयार करणे, नंतर देवाची ती पूजाविधी, शांतिकर्म अशी 6 प्रकारचे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे लक्षणं आहेत त्याची आगमाची. तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने सात्वत संहिता, पौष्कर संहिता आणि जयाख्य संहिता या 3 संहिता स्वतः लिहिल्यात आणि त्या उपलब्ध आहेत. त्याचं इंग्लिश भाषांतर पण झालेलं आहे. अरे वा. आणि त्याच्यामधलंच वैष्णवागम, ह्याला वैष्णवागम म्हणतात, त्यांनी लिहिलेलं असल्यामुळे. तशी मग शाक्तागम, शैवागम, जैनागम, बौद्धागम अशी नंतर आगम परंपरा ही सुरू झालेली आहे. तर त्याला म्हणजे आगमामध्ये 6 गोष्टी असतात आणि निगम हा वेद, पूर्ण वेदाधिष्ठित. आता आगमामध्ये कसं आहे की मंदिराच्या आसपास हे सगळं रचना झालेली आहे. वेदामध्ये यज्ञ प्रमुख. आता आपण यज्ञ पण करतो, पण आपण जास्त आगमाप्रमाणे पण करतो, म्हणजे आपण मिश्र पद्धती वापरतो सध्या. तर मंदिर आणि मंदिराच्या आसपासची सगळी संस्कृती तयार झाली ती हे सगळे आगमामधून झालेली आहे. मग मंदिरामध्ये मूर्ती आहे, मूर्ती म्हणजे मूर्तिशास्त्र आलं, त्याच्यावरले तज्ज्ञ लोक आले, मंत्र आहे, उपासना आहे, ते सुरू झालं. त्याच्यानंतर देवराया, देवाला फुलं वाहणे वगैरे, देवाची वस्त्र, देवाची भांडी, म्हणजे असं सगळं. आणि मुख्य म्हणजे विद्या केंद्र झालं, पाठशाळा वगैरे सगळ्या सुरू झाल्या. अशी ही आताची जी समाज रचना आहे ती मंदिराभोवती अशी आगमाप्रमाणे. कारण यज्ञ संस्था तशा फार थोड्या राहिल्यात. यज्ञाद्वारा उपासना, ही उपासना आता तेवढ्या प्रमाणामध्ये राहिलेली नाही. म्हणून निगम आणि आगम असे शब्द आहेत. निगम याचा अर्थ वेद, आगम याचा अर्थ तंत्रशास्त्र. तर याच्यामध्ये जे आपण बघणार आहोत ती काली मातेची उपासना पाहणार आहोत. तर काली मातेची उपासना करताना मी मुद्दाम एक स्तुती काढली आहे याच्यामधली, देवी पुराणातली. ती मी आधी वाचून दाखवते, मग आपण तिचा प्रादुर्भाव कसा झाला वगैरे ते बघू. ही आहे ते ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनीच तिची स्तुती केलेली आहे. तर मी आधी वाचून दाखवते. नमामि त्वा विश्वकर्त्रीं परेशीं नित्याम आद्याम सत्य विज्ञान रूपाम
वाचातीतां निर्गुणां चाति सूक्ष्मां ज्ञानातीतां शुद्ध विज्ञान गम्याम. शुद्ध विज्ञान गम्याम आधी म्हणून आपण ते पहिलं ज्ञानाचं स्वरूप बघितलेलं आहे. पूर्णां शुद्धां विश्वरूपां सुरूपां देवीं वंद्यां विश्ववंद्यां अपित्वां सर्वांतस्थां उत्तमस्थान संस्थां मीळे कालीं विश्वसंपालयित्रीं. विश्वाचं पालनपोषण करणारी महाकाली. मायातीतां मायिनीं वापि मायां भीमां श्यामां भीमनेत्रां सुरेशीं विद्यां सिद्धां सर्वभूताशयस्थां मीळे कालीं विश्वसंहार कर्त्रीं. आता इथे वेगवेगळे बघा तुम्ही शुद्ध विज्ञान गम्यां म्हटलंय, विश्वसंपालयित्रीं म्हटलंय, विश्वसंहार कर्त्रीं असं म्हटलं. आणि इडे म्हणजे उपासना करतो. इडे इडे असं ते. नो ते रूपम वेत्ती शीलम न धाम. आम्ही काही जाणत नाही तुझं. नो वा ध्यानम नापि मंत्रम महेशी सत्ता रूपे त्वाम प्रपद्ये शरण्ये विश्वाराध्ये सर्व लोकैक हेतू. किती प्रत्येक ठिकाणी त्यांनी शेवट करताना त्या श्लोकाचा वेगवेगळे तिला विशेषण वापरले. कसं म्हणलंय, सत्तारूप. ती सत्तारूप आहे. प्रपत्ती आहे, शरणागती आहे, भक्ती आहे. विश्वाराध्ये, विश्वजीची आराधना करतं. देऊस्ते शीर्षम नाभिदेशो नभश्च. हे तर तिचं वर्णन केलंय की स्वर्ग हे मस्तक आहे, नाभिदेश हे नभ आहे, चक्षुंशिते चंद्र सूर्यानलास्ते. तीन नेत्र आहेत ना, चंद्र सूर्य आणि अग्नी. उन्मेषास्ते सुप्रबोधो दिवाच रात्रीर्मातश्चक्षुषोस्ते निमेषम. दिवस हा तिचा उन्मेष आहे, डोळे उघडले, डोळे असे पापणी झाकली ती रात्र. वाक्यम देवा भूमिरेषा नितव्यम पादौ गुल्फम जानुजंघस्त्वधस्ते प्रीतिर्धर्मो धर्म कार्यम हि कोपहा सृष्टिर्बोधा संवृतिस्ते तु निद्रा. कसं वर्णन फार सुंदर आहे. अग्निर्जिह्वा ब्राह्मणास्ते मुखाब्जम संधे द्वेते भ्रूयुगम विश्वमूर्ती. दोन्ही भोया संध्या. श्वासो वायुर्बाहवो लोकपालाहा क्रीडा सृष्टी ही संस्थिती संवृतिस्ते. क्रीडा आहे तिची, उत्पत्ती आणि संहार. एवं भूता देवी विश्वात्मिका त्वां कालीं वंदे ब्रह्मविद्यादि स्वरूपां मातः पूर्णे ब्रह्मविज्ञानगम्ये दुर्गे पारे साररूपे प्रसिद्ध. आम्हाला प्रसन्न. फार सुंदर. मला ही स्तुती खूप आवडली म्हणून मी मुद्दाम काढले की ती विश्वरूप आहे. वायू तिचा श्वास आहे, लोकपाल हे तिचे बाहू आहेत आणि सृष्टी स्थिती संहार हे तिची लीला आहे. अशा सर्व स्वरूपा देवीला, महाकालीला माझा प्रणाम असो. ही ब्रह्मविद्या स्वरूप आहे आणि ब्रह्मविज्ञानानेच तिची प्राप्ती होते. सर्वसार रूपा अनंत स्वरूपिणी माता. अशी फार सुंदर देवीची स्तुती आहे. असे ना पुराणामध्ये अशा फार सुंदर स्तुती केलेल्या आहेत देवीच्या. तुम्ही सप्तशतीमध्ये पण बघा, या देवी सर्व भूतेषु आहेच. हा, सगळं तिचं वर्णन छान आहे. आता हे जे आहे 10 महाविद्यांचं आपण स्वरूपामध्ये आपण पहिल्यांदा कालीचं स्वरूप बघणार आहोत. कारण खूप मोठं तिचं वर्णन आहे. भुवनेश्वरीचं खूप आहे, षोडशी देवीचं आहे, बगलामुखी आहे. एक सेमिनार झालं होतं हैदराबादला, तंत्र मंत्र आणि यंत्र असं सेमिनार होतं ते. आणि त्यामध्ये जे वेगवेगळे शोधनिबंध लिहिले गेले त्यामध्ये ह्या दशमहाविद्यांच्या वरती पण कोणाकोणाचे लेख आहेत. म्हणजे असं प्रत्येक देवीचं त्यांनी वर्णन, सगळं मंत्र उपासना सगळं दिलेलं आहे. आज आपण मंत्र पाहणार नाही आहोत, कारण हे मंत्र या सगळ्या तंत्रग्रंथामध्ये आलेत आणि कोणाला कोणता मंत्र सूट होईल ते सांगता येत नाही. म्हणून आपण एक नाममंत्र ठेवूया. म्हणजे जी देवी आहे तिचं नाव, त्याची चतुर्थी करायची किंवा देव्यै नमः म्हणायचं. महाकाली देव्यै नमः, बरोबर असं. ओम तारा देव्यै नमः हे आपण साधे नाममंत्र आपण लक्षात ठेवूया. आणि श्री सूक्त सगळ्यांना चालतं, ह्रीम देवी प्रणव सगळ्याला चालतं. एवढं आधी सांगते, बाकीचे नाही मी सांगत आहे, कारण कोणाला कुठले बरेच मंत्र असतात तंत्रशास्त्रामध्ये. तर यामध्ये ही निर्गुण पहिल्यांदा तिचं जे रूप आहे तर ती अधिष्ठात्री आहे,
या सगळ्या देवींची म्हणा किंवा सगळ्या सृष्टीची जगन्माता अशी आहे. तर यामध्ये आपण काली मातेचं जेव्हा बघूया तर त्यामध्ये दशमहाविद्यामध्ये ती प्रमुख आहे. आणि कालिका पुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की एकदा हिमालयावरती जाऊन देवांनी तिची स्तुती केली. त्या ठिकाणी मातंग मुनींचा आश्रम होता. तर स्तुतीने प्रसन्न होऊन भगवतींनी दर्शन दिलं आणि ते म्हणे तुम्ही कोणाची स्तुती करत आहात असं विचारलं. आणि तेव्हा तिने स्वतःचं काली माता रूप प्रकट केलं देवांच्या समोर. म्हणजे काळा पर्वत असावा तसं तिचं रूप होतं, महातेजस्विनी. आणि तिने असं उत्तर दिलं की बुवा हे माझ्याच रूपाचं ह्या रूपाचंच तुम्ही स्तवन करताय, म्हणून तिचं नाव काली पडलं. ते दुर्गा सप्तशतीमध्ये पण जी कथा आहे, शुंभ निशुंभांच्या उपद्रवानी व्यथित झालेल्या देवांनी हिमालयावरती जेव्हा तिला निवेदन केलं तेव्हा गौरी देह समुद्भूता असं आहे पहा. त्याच्यामध्ये ती कौशिकी निर्माण झाली आणि गौरी झाली काली, त्यामुळे तिचं नाव पडलं काली. तस्या विनिर्गतायाम तू कृष्णाभूत सापी पार्वती कालिकेती समाख्याता हिमाचल कृताश्रया असा श्लोक आहे त्याच्यामध्ये. तर वास्तविक कसं आहे, काली ही पूर्ण काळ्या रंगाची पण नाही, डार्क निळा रंग म्हणतो आपण, तो काळ्या रंगाच्या जवळ जातो तशी पण आहे. आणि वचनांतराने तिचं नाव तारा असं पडलेलं आहे. आणि तारण करणारी म्हणून तारा. तिला नील सरस्वती असंही म्हणतात किंवा उग्र तारा असं म्हणतात. आणि देवी भागवतामध्ये देवीची जी स्थानं सांगितली आहेत त्याच्यामध्ये नील सरस्वतीचं स्थान चीनमध्ये सांगितलंय. हा. आणि चीनमध्ये मी सर्च केलं त्याच्यावर, तर तिचं नाव पण चिनी भाषेत आहे आता. आणि तिथे पूजा होते तिची, मोठं मंदिर आहे, तिचा फोटो पण मी बघितलाय. म्हणजे तशी एक देवी आपली पाकिस्तान, आता ते आधी हे होतं ना हिंगुला माता, ती तिकडे हिंगला माता आहे. तर नारद पंचरात्राच्या अनुसार काळीच्या मनामध्ये एकदा असं आलं की मी पुन्हा एकदा गोरी व्हावं, बरं का. आणि मग ती अंतर्धान झाली. तेव्हा नारदजी प्रकट झाले आणि मग शिवाजींना विचारलं की कुठे गेली. शिवाजीने विचारलं नारदाला की कुठे गेली देवी, कुठे गेली. तर त्यावेळेला नारदांनी सांगितलं की सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला देवी प्रत्यक्ष दिसते असं मला समजलंय. मग नारद तिथे गेले आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी तिला विचारलं की आता तू गोरी झालीस तर शिवाशी लग्न करते का. तेव्हा ती खूप चिडली. आणि तिने मग दुसऱ्या एकातून तिने षोडशीचं रूप घेतलं आणि ती त्रिपुरा भैरवी पण झाली. मार्कंडेय पुराणामध्ये देवीसाठी विद्या, महाविद्या असं वापरलेले शब्द योजलेले आहेत. तर ब्रह्माच्या स्तुतीमध्ये सुद्धा महाविद्या हा एक शब्द आलेला आहे. लक्ष्मी लज्जे महाविद्ये असा आहे. आणि आपण मंत्रशास्त्रात बघितलं की अ ते क्ष पर्यंत ज्या 50 ज्या मातृक आहेत त्याच्यामध्ये जे सगळे जे काही म्हणजे त्या मंत्रांची ताकद आहे ती सगळी त्या शक्तीची ताकद आहे. आणि ती शक्ती उपासना आपण मंत्राद्वारा करतो. जीवभावाचा लोप आणि शिवभावाचा उदय किंवा पूर्ण शिवत्व बोध हे शक्ती उपासनेचं उपलब्धी आहे. रामकृष्ण परमहंस, तेनालीराम हे सगळे महाकालीचे उपासक होते. आता हे जे आपण तिचं जे रूप बघितलं काली मातेचं, तर ते सुंदरीक्रम ताराक्रम जो आहे त्याच्यामध्ये तिचा आदी विद्येपासून हे तयार होतं. आणि बंगालमध्ये काली मातेची उपासना ही जास्त प्रकाराने केली जाते. आता याच्यामध्ये तिची काही तंत्रशास्त्र आहेत की ज्याच्यामध्ये काली मातेची उपासना आहे त्यांची नावं मी तुम्हाला सांगते, कारण हे सगळा अभ्यास जो आहे तो तंत्रशास्त्रामध्ये जास्त केला गेलेला आहे. कारण देवीचे म्हणजे शाक्तागम, तंत्र म्हणजे काय शाक्तागम असे आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीन मी एक तुम्हाला हे श्लोक म्हणून दाखवणार आहे की कसं केलं जातं हे, ते पण तुम्हाला मी सांगते.
काही जी शास्त्र आहेत म्हणजे शैव सिद्धांतामध्ये पण देवीचं रूप आहेच आहे, आपण शक्ती शिव बरोबर. आणि इतर सुद्धा 5 महादेवतांची जी उपासना करतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी देवी ही आहेच आहे प्रत्येक देवतेबरोबर. तर जी महाकालीची उपासना आहे ती मंत्र, यंत्र आणि तंत्र अशा तिन्ही प्रकाराने केली जाते आणि अधिकार भेदानुसार ते दिले जातात. म्हणजे कोणी कुठल्या मंत्राने कुठल्या यंत्राची उपासना करायची असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी महाकाल संहिता, काली कुल क्रमार्चन, व्योमकेश संहिता, काली तंत्र, कालिकार्णव, विश्वसार तंत्र, काली यामल, कामेश्वरी तंत्र, शक्ती संगम, शाक्त प्रमोद, दक्षिण काली कल्प, श्यामा रहस्य असे त्याचे कालीची उपासना सांगणारे ग्रंथ आहेत. आणि शेवटी कसं आहे, तुमचे गुरु तुम्हाला ज्या देवीची जशी उपासना देतील तशी उपासना करायची. एवढं मात्र खरं की कुलदेवता जी आहे तिची उपासना मात्र सगळ्यांनी करायला पाहिजे. मागच्या तुमच्या एका याच्यामध्ये तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की कुळधर्म कुळाचार करायला पाहिजेत का, तर ते करायला हवेत. कारण शेवटी आता आपण बघितलं की काळ ही जी संकल्पना आहे तर ते काळाच्या पोटात काय दडलं आहे ते आपल्याला कळत नाही. मग मूर्ती, यंत्र, गुरुपदिष्ट असं पूजा, त्याच्याद्वारे मंत्र जप, पूजा, होम, पुरश्चरण हे सगळं करायला लागतं. आता कालीचं जे ध्यान आहे ते शाक्त प्रमोद काली तंत्रामध्ये याच्यात सुद्धा आहे. सेवे सैरिभ मर्दिनी मेह आहे ना सप्तशती मधलं. आणि हे कसं आहे, शवारूढाम महाभीमाम घोरद्रष्ट्राम हसन्मुखीम चतुर्भुजाम खड्ग मुंड वराभयकराम शिवाम मुंडमालाधराम देवीम ललज्जिह्वा दिगंबराम एवं संचिंतयेत कालीम श्यामा स्मशानालय वासिनी. हे तंत्र असल्यामुळे स्मशानालय वासिनी म्हटलेलं आहे. आता ही स्मशानकालीची जी उपासना आहे ती दीक्षागम्य किंवा कुठल्या तरी अनुभवी गुरूंनी दिल्याशिवाय ती करायची नाही. काली ही गुह्यकाली आहे, तिची नावं अनेक आहेत. आपल्याला असं वाटतं आपण काली माताचं एकच आहे, पण त्याच्यात सुद्धा तिची रूप आहेत. एक दक्षिण काली आहे, भद्रकाली आहे. भद्रकालीचे मला वाटतं नाशिकला कुठेतरी मंदिर आहे. कामकला काली आहे, तिचं पण मंदिर मला असं वाटतं कुठेतरी मी वाचल्याचं आठवतंय मला. स्मशान काली, गुह्य काली असं तंत्रामध्ये राहिलेलं आणि संप्रदायागत याच्यामध्ये भेद आहेत. त्यामुळे याचं रहस्य सुद्धा आपल्याला गुरूंच्याकडूनच जाणून घ्यावं लागतं. कारण शेवटी कसं आहे, देवीची उपासना तुम्ही कशी करता, कुलदेवतेची सुद्धा उपासना आपल्याकडे ठरलेली असते की दोन्ही नवरात्र किंवा एक तरी नवरात्र असतं. कोणाकोणाकडे आषाढातलं गुप्त नवरात्र असतं, माघ महिन्यामधलं एक नवरात्र. पण कुठल्या देवीचं कसं नवरात्र करायचं हे त्या त्या कुळाप्रमाणे ते करावं लागतं. त्यामुळे काली मातेची उपासना ही तुम्ही षोडशोपचार पूजा वगैरे करून असं नेहमीच्या उपासनेप्रमाणे पण करू शकता आणि तंत्रग्रंथाप्रमाणे पण करू शकता, मंत्र यंत्र वगैरे सगळं. आणि कालिका पुराण सुद्धा आहे, असं देवी पुराणात माहिती आहे काली मातेची, देवी भागवतामध्ये आहे, तसं कालिका पुराण आहे. तर मी तुम्हाला एक स्तुती म्हटलं होतं ना, वाचून दाखवते. खूप सुंदर पुराणातल्या स्तुती वाचायला, खरं तर पुराणच वाचायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये इतकं ज्ञान आहे ना की वेगवेगळ्या प्रकारचं. याच्यामध्ये हिमालयाला देवीने सांगितलेलं वर्णन आहे तिचं. हा आहे मी देवी पुराणातला घेतलाय 18वा अध्याय मधला श्लोक 25 ते 29. हे एवढ्यासाठी सांगते की देवीची, कोणत्याही देवीची भक्ती जर मन आणि बुद्धीने केली आणि क्रियायोगाचा अवलंब. आता हा क्रियायोग हा विषय पण मोठा आहे. तुम्हाला युक्तेश्वरगिरी माहिती आहेत, आपल्या योगानंदांचे गुरु, त्यांचं क्रियायोगाचं पुस्तक आहे. ते आहे आणि माझ्याकडे पण आहे ते. तर त्याच्यामध्ये हिमालय आणि मीना यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन आद्याशक्ती पार्वती, तर ती जेव्हा
हिमालय पुत्री म्हणून जन्माला येणार असते, तेव्हा ती स्वतःचं तिला वर्णन सांगते. देवी भागवतात 10 अध्याय आहेत त्याच्यावरती, पण देवी पुराणात 2-3 अध्यायातच त्यांनी ती कथा संपवली, किंवा देवी गीता पूर्ण सांगितली नाही, ती त्याच्यामध्ये सांगितली आहे. तर देवी पार्वती म्हणते, मया व्याप्तमिदं विश्वम स्थूल रूपेण भूधर. आपण जे बघितलं की कमला जी आली आहे ती ही ह्या स्थूल रूपाने ही भगवती महाकाली या रूपामध्ये आली. तत्राराध्यतमा देवी मूर्ती ही शीघ्र विमुक्तदा. तर देवीच्या मूर्तीची उपासना केल्यावरती मुक्ती लवकर मिळते. सापी नानाविधा तत्र महाविद्या महाविद्या आहे ती, आणि वेगवेगळ्या प्रकारची. विमुक्तिदा महाराज तासाम नामानि मे शृणु. तिची नावं म्हणजे ही दशमहाविद्या सुद्धा हे पार्वतीचा रूप कसं आहे ते तिने स्वतः याच्यामध्ये सांगितले की या महाविद्या काय आहेत. महाकाली तथा तारा षोडशी भुवनेश्वरी, भैरवी बगला छिन्ना महात्रिपुर सुंदरी, धूमावतीच्या मातंगी नृणा मोक्ष फलप्रदा. यात कुठल्याही देवीची तुम्ही यामधली उपासना करा, तुम्हाला मोक्ष मिळतो. आणि कसं आहे, आसु कुर्वन् पराम भक्ती मोक्षम प्राप्नोत्य संशयम. कोणाचीही पण तुम्ही करा, पटकन तुम्हाला मुक्ती मिळते. असामान्य तमाम तात क्रियायोगेन आश्रय. याच्यामध्ये क्रियायोग आहे. मय्यर्पित मनोबुद्धीर मामय वेश्यशी निश्चितम भगवद्गीतेमधला आहे, कारण शेवटी व्यास लिहिणार आहेत त्यामुळे ते परत श्लोक अर्ध श्लोक वगैरे येतोच अनेक ठिकाणी. तर ते कुठल्याही देवीची उपासना भक्ती मन आणि बुद्धीने केली तर ती तुम्हाला आद्याशक्तीला येऊन मिळते. आता क्रियायोग जो आहे तो भागवतामध्ये नाथ भागवतात फार सुंदर दिलाय. अगदी थोडक्यात, म्हणजे इथे शब्द आलाय म्हणून मी सांगते, त्याचा पूर्ण विस्तार काही करत नाही. पण त्याच्यामध्ये असं दिलंय की आपल्या हृदय चक्र जे आहे ते हृदय कमळ म्हणतात त्याला, ते उलट असतं, ते सुलट करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये मग जे स्थापन करायचे आहे त्याच्यामध्ये 16 कला चंद्राच्या, 16 पाकळ्याचं कमळ, 12 पाकळ्या सूर्याच्या, 12 सूर्य आहेत ते, आणि अग्नीच्या पाकळ्या, अशा एकात एक तयार करायच्या. आणि त्याच्यामध्ये मग तुमची महादेवी म्हणा, महालक्ष्मी, महाविष्णू जे काही असे ती स्थापना करायची. आणि मग सर्व उपचार पूजा ही यज्ञापर्यंत सगळी करायची. असा तो एक क्रियायोगाचा प्रकार आहे. पण तुम्ही नाथ भागवत बघितलं तर नाथांनी खूपच सोपं करून क्रियायोग सांगितलेला आहे. तशी नाही तर ही प्रक्रिया तशी अवघड जाते. हो हो हो. कारण काय माहितीच नसतात अग्नीच्या कला 16, बरोबर. चंद्राच्या 16 कला कुठल्या ह्या, आणि त्या 16 म्हणजे नित्यादेवी आहेत. आणि ह्या 16 नित्यादेवींच्या वरती मी एक पेपर ऐकला आहे एका सेमिनार मध्ये, तर त्यांची सुद्धा प्रत्येकीची उपासना आहे. बापरे. 16 नित्यादेवी ज्या आहेत या 16 कला चंद्राच्या त्यांची नावं आहेत. नावं पण फार सुंदर आहेत. आपल्या मुलींची नावं ठेवायची असतील तर ते नावं जरूर. तर ते अशी त्याच्यामध्ये नावं आहेत त्यांची, आणि त्यांची वेगवेगळी उपासना आहे. तसं सूर्याच्या 12 आदित्य आहेत, त्यांची नावं वगैरे आहेत. तर यामध्ये तिने असं म्हटलंय की तुम्ही क्रियायोगाचा अवलंब करा. म्हणजे तो सोपा जो आहे तो नाथांनी सांगितलं. माझ्या बघण्यामध्ये क्रियायोग जो म्हणजे वाचण्यात आलेला आहे तो सगळ्यात सोपा नाथांनी नाथ भागवतामध्ये दिलेला आहे. आणि आपण साधारण करतो आपली षोडशोपचार पूजा तंत्रशास्त्राप्रमाणेच आहे, कारण आपण वापरतो पुरुष सूक्तामधल्या किंवा स्त्री सूक्तातल्या ऋचा, पण करतो पूजा ही आगमिकच करतो. आणि तुम्हाला गमत सांगते की हा बदल श्रीकृष्णाने केलाय. हो का? भगवान श्रीकृष्णाने जे काही कलियुगाच्या साठी वैदिक हे परंपरेमध्ये जे थोडेफार लोकांना त्याच्यातून फायदा होण्यासाठी बदल केले त्याच्यामधली एक आहे. कारण त्याला विचारलं प्रश्न उद्धवानी की कशा प्रकारे तुझी आता उपासना करायची, तर तो म्हणाला वैदिकी तांत्रिकी मिश्रा इतिमे त्रिविधो मखा. त्यांनी सांगितलं वैदिक, तांत्रिक आणि मिश्र. वैदिक म्हणजे पूर्णतः यज्ञ वगैरे अशी तपस्या जे काही आहे ते. तांत्रिक म्हणजे ही क्रियायोग वगैरे यांनी केले. आणि मिश्र म्हणजे तुम्ही वैदिक ऋचा घ्या आणि अथर्व शीर्ष म्हणा,
पण लाल वस्त्र गणपतीला घाला. लाल फुलं वाहा. षोडशोपचार त्याचे. षोडशोपचार आगमामध्ये आहेत. आवाहनापासून सगळे बरोबर. यज्ञापर्यंत. मग ते सगळे इतकं मिश्र. श्रीकृष्णाने खूप म्हणजे खूपच सामाजिक बदल केले. त्या दृष्टीने त्याचं चरित्र पाहिलं जात नाही. पण तुम्ही भागवत वाचताना नुसत्या कथा नका वाचू, तर त्यांनी काय काय सामाजिक बदल केले ते पाहणं फार महत्वाचं आहे. पहिलंच नाही का त्यांनी गोवर्धनाची पूजा सुरू केली, हो हो ते हो माहिती आहे हो. सगळ्यांना. पण त्यांच्या संहिता पण वाचल्यानं तर इतक्या म्हणजे सातवत म्हणा, पुष्कर म्हणा, जयाख्य म्हणा, फार सुंदर आहेत त्याच्यामधलं तत्वज्ञान वगैरे असं. तर त्यांनी आपण पूजा करून उपासना देवीची केली तर ती आपल्याला मोक्ष मिळते. आता देवी पुराणामध्ये असं म्हटलंय की कुरुक्षेत्रामध्ये भद्रकाली शक्तिपीठ आहे. आता आपल्याला माहितीये की सती जेव्हा योगाग्नीने तिचं स्वतःला तिने नष्ट केलं, दहन केलं, तर त्यावेळेला तिचं शव घेऊन भगवान शिव सगळीकडे फिरले, तेव्हा सुदर्शन चक्राने विष्णूने तिचे जे देहाचे तुकडे केले ते जिथे जिथे पडले ते शक्तिपीठ. शक्तिपीठ झालं. तर कुरुक्षेत्रामध्ये शक्तीचं दक्षिण गुल्फ पडलं, ही बाजू. हो. आणि ते 51 शक्तिपीठापैकी मानलं जातं. तेथील शक्ती आहे सावित्री आणि भैरव आहे स्थाणू. स्थाणू हे शंकराचंच एक नाव आहे, भैरव आहे. आणि श्रीकृष्णाचा मुंडन संस्कार म्हणजे जावळ तिथं काढलं गेलं असं म्हणतात. आणि असं म्हणतात की महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्णाने देवीपीठावर सोन्याचा घोडा वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणजे श्रीकृष्ण सुद्धा नवस बोला की मी घोडा पाहिजे, आम्हाला जय मिळू दे. आणि दुर्गेची पूजा केली हो. त्यांच्याकडून, करून घेतली ते अर्जुनाकडून. तर म्हणून तिथं आज सुद्धा यात्री लाकडी घोडा वाहतात. आपल्याला माहिती नाही ना. खरंय खरंय. तसं मी याला गेले होते दक्षिणेमध्ये. वेगवेगळे जे ग्रहांचे, नवग्रहांची हो, मंदिर आहेत ना, नवग्रहांची मंदिर आहे. तर त्याच्याबरोबर एक तिथे गर्भरक्षांबिका देवी आहे. गर्भरक्षांबिका देवी म्हणजे ज्यांना मुलं राहत म्हणजे गर्भ राहिला तरी टिकत नाही, किंवा जन्मतः मृत मुलं जन्माला येतात वगैरे, तर असे सगळ्या जगात येतात म्हणे लोक तिथे, फॉरेनर सुद्धा येतात तिथे. तर ते तिथे ना देवीला पाळणा व्हायची पद्धत म्हणून मला ते आठवलं याच्यावरून. त्याच्यानंतर श्री माता त्रिपुरेश्वरी म्हणून एक मी लेख वाचला होता. त्यामध्ये त्रिपुरामध्ये माता सतीच्या उजवा पाय शक्तिपीठामध्ये पडला, तर त्याला कूर्मपीठ असं पण म्हणतात. आणि एका प्राचीन कथेनुसार इसवी 1501 मध्ये त्रिपुरा राज्याचा महाराजा धन्यमाणिक्य राज्य करत होता. त्रिपुरेश्वरी त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि चितगाव म्हणजे बांगलादेशामध्ये पहाडावर माझी मूर्ती आहे ती आणून घे असं तिने सांगितलं. तर ते त्यांनी पाठवले लोक, पण ते सकाळ उजाडेपर्यंत माताबाडीपर्यंत झालं आणि त्यामुळे देवी तिथे थांबली आणि तिथं तिचं मंदिर बांधलं गेलं. आणि भद्रकालीचं मंदिर नाशिकमध्ये आहे असं माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते. पण मग ही पहाडावरची म्हणजे आज ती कुठल्या आहे नावाने? तिथेच आहे, तिथे काय माताबाडी नाव दिले त्यांनी. अच्छा. आता माहिती नाही आपल्याला की तिथले काही गावं माहिती नाहीत ना त्रिपुरा राज्यामध्ये. आणि तिकडे आसाममध्ये देवीची उपासना आहेच, कामाख्या पीठ तिथे मुख्य आहे ना, त्यामुळे अशा प्रकारे कालीमातेचा प्रादुर्भाव झाला. शंकराचार्यांनी सौंदर्य लहरीमध्ये जे वर्णन केलेलं आहे, ज्याच्यावरून श्रीविद्येचा मुख्य आपण उपासना करतो, त्याच्यामध्ये त्याने असं म्हणलंय की अनिर्वचनीय अशी तुर्या अवस्थेमधली तू आहेस आणि विवर्त करणारी म्हणजे सगळ्या विश्वाचं विवर्त, त्यांचा विवर्तवाद किंवा हे आहे ना, तर तो विवर्त म्हणजे जे नाही ते शिंपल्यावरती म्हणजे चांदी दिसणं किंवा दोरीचा सर्प दिसणं, असं त्याला विवर्तवाद म्हणतात. तेव्हा ती कशी आहे, दूरधिगम निस्सीम महिमा असं त्यांनी सांगितलं. आणि ते असं म्हणतात की गिराम आहुर देवी द्रुहिण गृहिणी माग आगमविदो हरे हे पत्नीम पद्माम हर सहचरीम अद्रितनयाम तुरिया कापित्वम दूरधिगम निस्सीम महिमा. म्हणजे खूप
कितीही आम्ही लांबपर्यंत विचार केला तरी तुझ्या महिमा काय आम्ही सांगू शकत नाही, आम्हाला कळत नाही. महामाया विश्वम भ्रमयसी परब्रह्म महिषी. महिषी म्हणजे पट्टराणी म्हणतात संस्कृतमध्ये. तेही तू पट्टराणी आहेस परब्रह्माची. आणि कशी आहे, तुझ्या महामायेमध्ये तू हे सगळं विश्व भ्रमण आम्हाला भ्रमित करते आहेस, अशी तू आहेस. तेव्हा ही महाकालीचं हे जे रूप आहे, त्याच्यापासून आपण पुढे तारा वगैरे असे रूप आहेत, ते आपण पुढच्या वेळेला बघूया कमला देवीपर्यंत. आणि तुमच्या माहितीसाठी एक सहज सांगते मी की कमला देवीची या पद्धतीची उपासना आम्ही गेली 25 वर्षापेक्षा जास्त करत आलो आहोत. फक्त कमला देवीची पौर्णिमेची उपासना आहे. पण अशा उपासना आपल्याला कोणीतरी द्याव्या लागतात, कोणीतरी सांगाव्या लागतात, आणि मग आपण ती उपासना करतो. पण ते करत असताना पहिला, आपण नेहमी सांगेन मी की पहिला एपिसोड लक्षात ठेवा. आणि आपण आदिमायेची, आदिशक्तीची, परब्रह्माच्या पराशक्तीची उपासना करतो आहोत. आणि हे जो महाकाल रूप आहे त्याचं शक्ती असणारी ही महाकाली आहे. तेव्हा आपण महाकालीची उपासना करतो, म्हणजे आपण ह्या कालातीत अशा, आणि जे आपल्याला अजिबात समजत नाही अशा आपण भगवतीची उपासना करतो. आणि ती प्रत्येकाच्या अंतर्यामी त्याच्या त्याच्या कालाच्या संकल्पनेमध्ये आहे, हे विशेष. जसं की माझं वय इतकं आहे, ही काळाची संकल्पना. आता काही झालं की आम्ही मुलांना म्हणतो, अरे माझं वय इतकं झालंय आता, म्हणजे हा काळ सारखा तुमच्या मनामध्ये आहे. आणि लहान मुलांना पण म्हणतो, अरे तू 4 वर्षाचा आहेस आणि तू काय मला शिकवतो, म्हणजे त्याची पण ती आपल्या मनामध्ये असते. म्हणजे हा विषयच कोणी लक्षात घेत नाही, हो की नाही? खरंय. की काळ हा जो आहे त्या काळ रूपाने खाली आपल्यामध्ये आहे आणि ती अगम्य आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं ना, तर आपण तिची उपासना जास्ती चांगल्या प्रकाराने करू शकतो.